आजी साहेब, तर मग त्यांचा राज्यकारभार कसा चालतो? सगळं धूर्त फिरंग्यांच्या हातात आहे. गंगाधरराव तर बस कटपुतळी आहेत, कटपुतळी. हो, आणि कटपुतळी राजा शोधतोय त्याची कटपुतळी राणी, अशी नाचणारी. महाराज गंगाधररावांचा. आश्चर्याची गोष्ट आहे, काशी नरेशांच्या निमंत्रणामुळे महाराज सभीपूरला जायला तयारही झाले. भाग्य एक असा खेळ रचत आहे. आता तर महाराज आणि मणिकर्णिकेचं मिलन अगदी नक्की होणार. हे आहेत आमचे सुपुत्र विनायकराव. ते बघ भाऊजी आले. अगं, हे तर आपल्या नानाभाऊंसारखे आहेत. बाजीराव महाराज, झाशी नरेश महाराज गंगाधररावही मुख्य अतिथीच्या रूपात येत आहेत. अहो भाग्य, असं अलौकिक व्यक्तिमत्व या निर्वासित पेशव्याच्या द्वारी येत आहे. यावे काशी नरेश, यावे. महाराज गंगाधररावांचा. 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 ही कशी विडंबना आहे. आता त्याचा पण सत्कार करावा लागणार, ज्याच्या घराण्याने आमच्याशी विश्वासघात केलाय. असंभव वहिनी साहेब. आम्ही एखाद्या अशा महाराजाचं स्वागत आदरातिथ्य नाही करणार जे होते तर आमचे रिसालदार, परंतु फसवून आज महाराजाची उपाधी घेऊन बसले आहे. हे पहा, अशा प्रकारच्या गोष्टी करायची ही योग्य वेळ नाहीये. आपल्या इंदूचा विवाह आहे. आपल्या विवादामुळे काशी नरेशांना दुःख झालं तर? मोरोपंत, गंगाधररावांचं स्वागत तुम्ही करा. महाराज, पेशवा बाजीरावांनी आपल्या स्वागत सत्काराची पूर्ण तयारी केली होती. आम्ही जाणतो रघुनाथ, परंतु तिथे श्रीमंत बाजीराव उपस्थित राहिले नसणार. महाराज, त्यांचे दरबारी मोरोपंतजी पुष्कळशा दासींसोबत. परंतु महाराज, आपणास कसं काय? रघुनाथ, आम्ही आमच्या भूतकाळापासून पळू नाही शकत. आमच्या पूर्वजांनी जे केलंय त्याचं फळ आम्हाला भोगावंच लागेल. श्रीमंत बाजीराव आमच्यापेक्षा अशामुळे हीन आहेत कारण की आमचे पूर्वज त्यांच्याकडे रिसालदार होते. आता ईश्वराच्या कृपेने आणि आमच्या शक्तीच्या बळामुळे आम्ही झाशी नरेश आहोत. तर आहोत. जी महाराज. सुंदर. वा सुखलाल, वा. आपल्या कुंचल्यामध्ये तर साक्षात सरस्वती विराजमान आहे. वा. आपण सत्य सांगत आहात तात्याजी. जसं आपण वर्णन केलं होतं, सुखलालने हुबेहूब तसंच चित्र चितारलं आहे. जसं आपण पाहिलं होतं, अवश्य हे चित्र पाहिल्यानंतर आपले महाराज नकार देऊच शकणार नाहीत. आपल्याला झाशीसाठी ज्या वीरांगनेची आवश्यकता होती तसंच चित्र बनलं आहे. महाराज, काशी नरेश आपली प्रतीक्षा करीत आहेत.